अजित पवारांना घेरत आली आहे। आता त्याच अजित पवारांनी पालिका निवडणुकीच्या प्रचारात सिंचन घोटाळ्यावरून पलटवार केलाय। राज्यात राष्ट्रवादी काँग्रेसची सत्ता 1999 साली आली, मात्र त्याआधीच्या सरकारनं सिंचन प्रकल्पाची किंमत वाढवल्याचा घणाघाती आरोप अजित पवारांनी केलाय। या प्रकल्पाची किंमत 200 कोटी रुपयेच असल्याचं एका अधिकाऱ्यानं कबूल केल्याचं अजित पवारांचं म्हणणं आहे। तर त्यावेळी भाजप शिवसेनेच्या युतीच्या सरकारनं फंडासाठी प्रकल्पाच्या किमतीत 100 कोटी मागितले आणि त्यासोबतच अधिकाऱ्यांनी स्वतःचे 10 कोटी जोडून 200 कोटी प्रकल्पाची किंमत तब्बल 310 कोटी केल्याचा आरोप अजित पवारांनी केलाय। दरम्यान त्यावेळी युती सरकारच्या काळात सिंचन खातं हे भाजपाकडे होतं। महाराष्ट्र कृष्णा खोरे महामंडळ माझ्याकडे दिलेलं होतं। तुम्हाला अजूनही मी रेकॉर्ड दाखवीन, फाईल काही केलेलं नाही। त्यात पुरंदर उपसा सिंचन योजना ही 330 कोटी रुपयाची झालेली होती। मी आल्यावर ती रद्द केली। पुन्हा त्याच्याबद्दल काही अधिकाऱ्यांनी सांगितलं, दादा ह्याच्यात गडबड आहे। नंतर अधिकाऱ्याला विचारलं, अरे 110 कोटी रुपये कसे काय वाढले? ते म्हणले, आम्हाला सांगण्यात आलं की आम्हाला पार्टी फंड पाहिजे म्हणून त्याच्यात 100 कोटी वाढवण्यात आले। त्या रिटायर झालेल्या अधिकाऱ्यांनी सांगितलं की आमच्याही लोकांनी 10 कोटी वाढवले, असे 110 कोटी वाढवले। अजूनही ती फाईल 330 कोटीची मान्यता दिली होती का नव्हती ती दाखवी। वास्तविक ते काढलं असतं तर अक्षरशः हाहाकार माजला असता, कारण सही पुरावे होते। दरम्यान या सगळ्या आरोपांसंदर्भात भाजपचे नेते सुधीर मुनगंटीवार यांनी फोनवरून काय प्रतिक्रिया दिली आहे आपण पाहूयात। या आरोपात तर काही तथ्य नाही, गंभीरताही नाही। दुर्दैवाने महानगरपालिकेच्या निवडणुका जेव्हा येतात तेव्हा विकासाभिमुख मतदान करणाऱ्या मतदारांना भ्रमित करण्यासाठी अशा कपोकल्पित किंवा ऐक्यू कथा केल्या जातात। आता मी जेव्हा तुमची ही कथा ऐकत होतो, म्हणजे तुमच्या माध्यमातून त्यांची कथा ऐकत होतो, एक ते एक अधिकारी रिटायर्ड झाला। रिटायर्ड अधिकारी स्वतः म्हणतोय की 200 कोटीचं जे एस्टिमेट आहे, अंदाजपत्र, ते आम्ही 310 कोटी केलं, 100 कोटी पार्टी फंडचे आणि 10 कोटी अधिकाऱ्यांचे। असं जेव्हा तो म्हणतो तेव्हा मला बिरबलाच्या कहाणीची आठवण येते की बिरबल जसं म्हणतो ना की बेंगन अच्छा आहे, दुसऱ्या दिवशी बेंगन बुरा आहे। तर असे काही अधिकारी असतात की जे